हॅलो गाईज. मी हा युट्यूबचा प्लॅटफॉर्म सुरू करण्यामागे ना माझा एक सिंपल उद्देश होता, चांगल्या सिनेमांचं कौतुक करणे. काय होतं, प्रत्येक फिल्म मेकर ना आपली फिल्म बनवताना काय काय आणि किती किती एफर्ट्स घेत असतो. प्रत्येक टेक्निशियन अगदी छोट्यातली छोटी फ्रेम सजवताना ना खूप एफर्ट्स घेत असतो. बऱ्याच वेळा असं होतं ना की ते एफर्ट्स प्रेक्षकांपर्यंत पोहोचत नाहीत. मला असं वाटतं ते एफर्ट्स प्रेक्षकांपर्यंत पोहोचले पाहिजेत आणि दॅट इज द रिझन मी हा ब्लॉग सुरू केला. म्हणजे मी कोणत्या सिनेमाचा रिव्ह्यू करत नाही आणि कोणाला शिकवायलाही जात नाही. पण आज ज्या सिनेमाबद्दल मी बोलणार आहे त्या सिनेमाने एकाच वेळी मला खूप काही गोष्टी शिकवल्यात. तो सिनेमा आहे नुकताच रिलीज झालेला धुरंधर. या फिल्मचे दिग्दर्शक आहेत आदित्य धर. फिल्म बघताना ना सतत जाणवत होतं की दिग्दर्शकाने ही फिल्म इम्पॅक्ट साठी बनवलेलीच नाहीये, तर ही फिल्म सेल्फ बिलीफ मधनं बनवलेली. बिलीफ, स्वतःच्या टॅलेंटवरचा बिलीफ, स्वतःच्या स्टोरीवरचा बिलीफ. 2010 मध्ये पाकिस्तानमध्ये ऑपरेशन लॅरी झालं होतं. लॅरी म्हणजे कराची मधलं एक शहर वजा गाव. पाकिस्तानच्या राजकारणात असं म्हटलं जातं की ज्याने लॅरी जिंकली त्याने कराची जिंकली आणि ज्याने कराची जिंकली त्याने पाकिस्तान जिंकलं. याच लॅरी मधला एक खतरनाक गँगस्टर रहमान डकेत जेव्हा तिकडच्या राजकारणाला डोईजर झाला तेव्हा त्याला संपवलं आणि दॅट इज ऑपरेशन लॅरी. मी उगा स्पॉइलर देत नाही, पण या गोष्टीवर एक कमर्शियल हिंदी सिनेमा आपण बनवू शकतो. आपण एक स्पाय फिल्म बनवू शकतो. आपण सगळ्या भारतीयांचं देशप्रेम जागृत करू शकतो. हा स्वतःवर आणि स्वतःच्या स्टोरीवर असलेला बिलीफ आहे आणि तो बिलीफ कमाल आहे. 3.5 तासाची फिल्म आहे आणि ती अजिबात रेंगाळत नाही. ती सतत आपल्याला टोजवर ठेवते. हा स्वतःच्या क्राफ्टवर असलेला बिलीफ आहे. कारण मी जेव्हा माझी फिल्म एडिट करून पूर्ण करतो ना त्याच्यानंतर मी फिल्मची लेंथ आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करतो, फक्त थिएटर स्क्रीनिंगसाठी. काय होतं, फिल्मची लेंथ जर 2 तास 2 तास 20 मिनिटं असेल ना तर थिएटर्सना पण ना स्केड्युलिंग करायला, स्क्रीन टायमिंग ऍडजस्ट करायला खूप बरं पडतं. आपल्याला जास्त शो मिळतील या अपेक्षेने मी लेंथ आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करतो. पण इथे डिरेक्टरने असं केलेलं नाही. स्वतःच्या क्राफ्टवरचा बिलीफ. धुरंधरच्या स्टोरी टेलिंगचा फॉर्मॅट ना कम्प्लीट वेगळा आहे. अख्खी फिल्म चॅप्टर्स मधनं दाखवली आहे, वेगवेगळी प्रकरणं, आणि प्रत्येक चॅप्टर फिल्मला अजून आणि अजून इंटरेस्टिंग बनवत जातो. बघा, आता फिल्म रिलीज झाली, आता हा सगळा फॉर्मॅट ना हा वर्क करतोय, सगळ्यांना आवडतोय. पण फिल्म रिलीज होण्याआधी कल्पना नसते ना की हा फॉर्मॅट वर्क होईल की नाही होईल, कारण हा फॉर्मॅट कादंबरीचा आहे. प्रेक्षक स्टोरी मधनं बाहेर पडतील याची सतत भीती वाटू शकते. पण स्क्रीन प्ले रायटरचा बिलीफ आणि कॉन्फिडन्स कमाल. या फिल्मचा स्क्रीन प्ले सुद्धा आदित्य धर यांनीच केलाय, पण को रायटर म्हणून त्यांनी त्यांच्या एडिटरला म्हणजे शिवकुमार पानिकरला सुद्धा क्रेडिट दिलंय. म्हणजे मी राजू हिरानी सरांचा एक पॉडकास्ट बघितला होता, त्या पॉडकास्ट मध्ये ते म्हणाले होते की एडिटर इज अन अनसंग हिरो. मला असं वाटतं की एडिटर शिवकुमार पानिकर यांचा हा स्क्रीन प्ले इंटरेस्टिंग बनवण्यात खूप मोठा वाटा असेल, कारण ही फिल्म एडिट करणं हा खूप मोठा टास्क आहे. कारण ही गोष्ट आहे ऑपरेशन धुरंधरची, गोष्ट आहे इंडियन स्पायची. पण आपल्यासमोर गोष्ट कोणती घडते, तर पाकिस्तानी गँगस्टरची, पाकिस्तानी राजकारण्यांची, पाकिस्तानी अतिरेक्यांची. पण तरीही गोष्टीचा हिरो आहे एक इंडियन स्पाय. तो स्पाय आहे रणवीर सिंग. रणवीर सिंग बॉलिवूड मधला खूप मोठा स्टार आहे. करोडो रुपये त्याच्या स्टारडमवर लागले. त्याचा स्टारडम, त्याचा करिश्मा, त्याचा हिरोइझम हा फिल्म मध्ये दिसायला तर हवा, पण असं काहीच होत नाही. बऱ्याच सीन्स मध्ये रणवीर सिंग बॅकग्राऊंडलाच आहे. एक स्पाय म्हणून त्याची फक्त एखाद दुसरी रिॲक्शन आहे. फुल टाळ्या आणि शिट्ट्या असा मला इंट्रोडक्शनचा सीनच नाहीये. अहो, साधा त्याचा इंट्रोडक्शनचा शॉट आहे ना तो सुद्धा प्रोफाईल मध्ये आहे, फ्रंटल नाहीये. कारण तो स्पाय आहे. त्याने न दिसणं हाच त्याचा जॉब आहे. आणि ही ट्रीटमेंट डिरेक्शन, एडिटिंग, कॅमेरा वर्कने खूप सुंदर ठेवली. पण मला विशेष कौतुक वाटतं रणवीर सिंगचं. अहो, कोणताही स्टार रेस्टलेस होईल, कारण मी स्टार आहे, मी हिरो आहे, ऑडियन्स मला बघायला थिएटरमध्ये येणार आहे आणि मीच बॅकग्राऊंडला आहे. ही गोष्ट कोणत्याही स्टारच्या सहज पचनी पडणारी नाहीच आहे. आणि जर ही ट्रीटमेंट स्क्रिप्ट लेवलला असेल ना तर कोणताही स्टार ही फिल्म साईनच करणार नाही. आपल्याला पटो न पटो पण प्रत्येक डिरेक्टरला या दिव्यातून जावंच लागतं. पण रणवीर सिंगने हा रोल प्रचंड हुशारीने केलाय. प्रत्येक सीन मध्ये तो दिसत असून नसल्यासारखा आहे आणि तरीही आपण रणवीर सिंगला शोधत राहतो. कोणत्याही फिल्मचं ज्यावेळी स्क्रिप्ट रायटिंग होतं त्याआधी जे डिस्कशन होतं स्टोरी सेटिंगचं, त्या स्टोरी सेटिंग मध्ये ना काही नॉर्म्स, काही डायलॉग्स हे ठरलेले आहेत. हे प्रत्येक स्टोरी सेटिंग मध्ये असतातच. त्यातला एक डायलॉग आहे, हिरो आहे ना तो आपला वाटला पाहिजे. आता याच्यात काही चूकही नाहीये. माझ्या फिल्मचा जो हिरो आहे ते नेमकं काय कॅरेक्टर आहे, त्याची फॅमिली बॅकग्राऊंड काय आहे, सामान्य माणूस ते स्पाय बनण्यापर्यंतचा त्याचा प्रवास कसा काय झाला असेल, त्याचे इनर कॉन्फ्लिक्ट्स काय, त्याचे आउटर कॉन्फ्लिक्ट्स काय,
तो रिव्हेंज घेण्यासाठी स्पाय झालाय का? त्याला इथे कोणी आणलं असेल आणि तो इथे का आला असेल? यातल्या कोणत्याही प्रश्नाचं एकही उत्तर आपल्याला मिळत नाही आणि तरीही ते कॅरेक्टर आपलं वाटतं. स्टोरी सेटिंगच्या वेळी ना अजून एक डायलॉग सर्रास बोलला जातो. म्हणजे ते स्टोरी सेटिंग कोणत्याही फिल्मचं असू दे, या डायलॉग शिवाय स्टोरी सेटिंग कंप्लीट होत नाही. आणि तो डायलॉग आहे, देखो यार, गब्बर सिंग बडा होना चाहिए. विलन मोठा झाला पाहिजे. विलन मोठा झाला ना की मग त्याला मारणारा हिरो आपोआप मोठा होईल. मग त्याच्या पुढचं डिस्कशन असं असतं, आधी ना गब्बर बद्दल चर्चा करू, गब्बरची हवा करू आणि मग शोलेमध्ये जसा गब्बर सिंग इंटरव्हल पॉइंटला येतो ना, तसा गब्बर सिंगला इंटरव्हल पॉइंटला आणू. बऱ्याच वेळा गब्बर एवढा मोठा होत नाही, पण धुरंधर बघताना मला हे शिकायला मिळालं की गब्बर कसा मोठा झाला पाहिजे. फिल्मचा विलन आहे रहमान बलोच, म्हणजे रहमान डकैत. माझा जन्म हा माझा दुश्मन बाबू डकैत आणि माझी आई यांच्या अनैतिक संबंधातून झालाय. हे ज्यावेळी रहमान डकेतला कळतं तेव्हा तो आपल्या आईचा खून करतो. आपल्या अनैतिक बापाला रस्त्यावर ठेचून ठार मारतो. अक्षय खन्नाने काम कमाल केलंय. पण गब्बर कसा मोठा झाला पाहिजे हे या कॅरेक्टरायझेशन मधून, या स्क्रीन प्ले मधून शिकायला मिळालं बॉस. एक खूप मस्त शॉट आहे फिल्म मध्ये. म्हणजे आपल्याकडे कशी पद्धत आहे की नवरा जर युद्धावर निघाला असेल तर उंबरठ्यावर त्याची बायको त्याला दही साखर खायला घालते, त्याला ओवाळते. रहमान डकेत जेव्हा बाबू डकेतला मारायला निघतो तेव्हा त्याची बायको उंबरठ्यावर रहमानची सिगरेट लाईट करते. वाह. अजून एक प्रॉब्लेम आहे जो फिल्म मेकरला अनकम्फर्टेबल करणार आहे. काय? आपण फिल्म बनवतो ना त्यावेळी आपल्या ऑडियन्सचा विचार करून बनवतो. आपला ऑडियन्स कम्फर्टेबल असला पाहिजे. त्यांच्यासाठी कम्फर्टेबल वर्ल्ड क्रिएट करणं खूप गरजेचं आहे. इथे प्रॉब्लेम काय आहे, 90% फिल्म ही पाकिस्तानात घडते. व्हेरी अनकम्फर्टेबल वर्ल्ड फॉर द ऑडियन्स. पण हा सुद्धा प्रॉब्लेम मी फिल्म रिलीज होण्याआधीचा म्हणतोय. काय, खूप सजेशन आले असतील ना की अजून थोडी इंडिया दिसायला पाहिजे यार, थोडा ब्रीदर हवा ऑडियन्सला, असे खूप सजेशन आले असतील. पण मेकरने यातलं काही ऐकलेलं नाही आणि प्रोडक्शन डिझाईन टीमने हुबेहूब पाकिस्तान उभं केलंय. फिल्म ना फुरसत मध्ये शूट केली. म्हणजे हा सब्जेक्ट डॉक्युड्रामा होऊच शकतो, पण प्रत्येक सीन रंगवून रंगवून सांगितलाय. म्हणजे मी बजेटचं कारण देऊच शकतो, कारण या फिल्मचं शूटिंग जवळजवळ 18 महिने चाललंय. नॉर्मली मराठी फिल्म करताना ना 30 दिवस किंवा त्याहीपेक्षा कमी दिवसात फिल्मचं शूटिंग आटपायला लागतं. पण खरं सांगू, सीन अशा पद्धतीने रंगवून रंगवून सांगता आला पाहिजे हे ही फिल्म बघताना मी शिकलो. फिल्मची सिनेमॅटोग्राफी, फिल्मचं बॅकग्राऊंड म्युझिक, सगळ्यांचे परफॉर्मन्सेस अप्रतिम. पण हे सगळे प्लस पॉइंट्स फिल्म रिलीज झाल्यावर, यातले बरेचसे मुद्दे आहेत ना, हे फिल्म रिलीज होण्याआधी मायनस पॉइंट ठरू शकतात. बॅकग्राऊंड म्युझिक आहे ना खूप डॉमिनेटिंग आहे. आपला सीन बोलला पाहिजे. कॅमेरा मुवमेंट खूप जास्त आहे, पब्लिक स्टोरी मधनं बाहेर पडणार. हिरो आहे ना हिरो सारखाच असायला हवा. बरं, ते स्टोरी टेलिंग मध्ये ते चॅप्टरचा जो फॉर्मॅट आहे ना त्याच्यामुळे ना स्टोरी टेलिंग मध्ये कंटिन्युटी नाहीये. हे आणि असे अनेक सल्ले फिल्म रिलीज होण्याआधी अनेक लोक डिरेक्टरला देत असतात. फिल्म रिलीज झाल्यावर त्याची उत्तरं मिळतातच, पण आपली फिल्म आपल्या कन्व्हिक्शनने बनवायची हे धुरंधर बघताना मी शिकलो. थँक यू टीम धुरंधर.